नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील चतुर्दशः पाठः प्रतिपदम संस्कृतम या पाठाचा भाषाभ्यास बघणार आहोत. बघा, भाषाभ्यासः याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचंय. त्यापैकी पहिला प्रश्न, महोदया किम कार्यम करोती, म्हणजे महोदया काय काम करतात. आता आपल्याला माहिती आहे इथे संवाद आहे या धड्यामध्ये आणि तिथे एक बाई बसलेली असते म्हणजेच ती महोदया. तर ती कोणतं काम करते, तर महोदया व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यम करोती, म्हणजे ती जी बाई आहे ती व्यवस्थापन प्रशिक्षिका म्हणून काम करते. दुसरं बघा, केन माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति, म्हणजे कोणत्या माध्यमातून विषय प्रवेश सोपा होतो. तर याचं उत्तर काव्य माध्यमेन विषय प्रवेशः सुगमः भवति, म्हणजेच काव्यांच्या माध्यमाने विषय प्रवेश सोपा होतो. पुढे बघा, व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथस्य नाम किम, म्हणजे जो व्याकरणशास्त्रावर आधारित ग्रंथ आहे त्याचं नाव काय आहे. तर आपल्याला माहिती आहे व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथस्य नाम अष्टाध्यायी इति. अष्टाध्यायी हे नाव आहे. पुढचा प्रश्न, समीरः किम अधिकृत्य संशोधनम करोति, म्हणजे समीर कोणत्या विषयामध्ये संशोधन करतोय. तर समीरः संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम च इति विषयम अधिकृत्य संशोधनम करोति, म्हणजे संस्कृतचं व्याकरण आणि संगणकशास्त्र हे दोन विषय एकत्र करून तो काय करतोय, संशोधन करतोय. पुढे, प्रसादस्य संशोधन क्षेत्रम किम, म्हणजे प्रसाद कोणत्या विषयावर संशोधन करतोय. तर प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति प्रसादस्य संशोधन क्षेत्रम अस्ति, म्हणजे प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे काय त्याचं प्रसादचं संशोधन क्षेत्र आहे. पुढे, तनुजायाः व्यवसायः कः, म्हणजे तनुजा कोणता व्यवसाय करते. तर पार्श्वनिवेदनम इति तनुजायाः व्यवसायः. आणि पुढचा प्रश्न, शब्दोच्चारणस्य अभ्यासः केन भवति, म्हणजे शब्दोच्चारणाचा अभ्यास कशामुळे होऊ शकतो चांगला. तर संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति, म्हणजे जर आपण संस्कृत श्लोकांचा उच्चार केला, ते जर आपण म्हटले तर आपले शब्दोच्चारण व्यवस्थित होणार आहे. प्रश्न पहिला झालेला आहे. आता दुसरा प्रश्न, माध्यम भाषया उत्तरत. त्यामधला पहिला प्रश्न बघा, संस्कृताध्ययनम अन्य क्षेत्रेषु कथम उपयुक्तम, म्हणजे संस्कृतचा अभ्यास करणे हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं काय उपयोगी आहे. आता आपल्या धड्यामध्ये बराच काही त्यांनी सांगितलेलं आहे की संस्कृतचा उपयोग कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो. तर त्यातलं आपण उत्तर लिहूया. बघा, महाविद्यालयात गेल्यावर संस्कृतच्या अध्ययनाचा काय उपयोग, असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रतिपदम संस्कृतम या पाठात संस्कृत भाषा शिकण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी तेथे संस्कृत भाषेचे ज्ञान आपल्याला कसे उपयोगी पडू शकेल. संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग करून आपण कामातील गुणवत्ता कशी वाढवू शकतो हे या पाठातील उदाहरणांद्वारे पटवून दिले आहे. व्यवस्थापनशास्त्र शिकवणाऱ्यांना त्या शास्त्राची मूल तत्वे सोदाहरण सांगणारे श्लोक संस्कृत महाकाव्यात आढळतात. कायदेशीर सल्लागाराचे काम ते सुद्धा बहुराष्ट्रीय कंपनीत करणाऱ्या गृहस्थांना स्मृती ग्रंथ आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांचे अध्ययन उपयुक्त ठरेल
असे त्या क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात. प्रसाद प्राचीन भारतीय रसायनशास्त्रावर संशोधन करतो. त्यासाठी तसेच लीनाला भारतीय भाषांचे पृथक्करण विश्लेषण करण्याच्या कामात संस्कृतचे ज्ञान उपयोगी पडते. पार्श्वनिवेदनाचा व्यवसाय करणाऱ्या तनुजाला बोलताना शुद्ध उच्चारणासाठी संस्कृत श्लोक पाठांतर केल्याचा उपयोग होतो. समीर संगणकशास्त्र आणि संस्कृत व्याकरणावर संशोधन करीत आहे. त्यासाठी सुद्धा संस्कृतचा उपयोग होतो. खरोखरच संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात होऊ शकतो हे या पाठातील संवादावरून समजते. बघा, हे होतं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, माध्यम भाषा या उत्तरतं. आता प्रश्न तिसरा, प्रश्न निर्माणम कुरुत. आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. दिलेलं वाक्य वाचूया आपण. श्लोकेषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि असं वाक्य दिलेलं आहे आणि श्लोकेषु याला अंडरलाईन केलेली आहे त्यांनी. मग आपण काय करतो प्रश्न निर्माण करताना, ज्या शब्दाला अंडरलाईन केली आहे तो शब्द उत्तर येईल असा आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो. मग त्यासाठी श्लोकेषु ही कोणती विभक्ती आहे हे आधी ओळखायचं. आता आपल्याला माहिती आहे श्लोकेषु ही कोणती विभक्ती आहे, तर सप्तमी विभक्ती बहुवचन आहे, देवेषु सारखं. मग काय करायचं, किम सर्वनामाचं पुल्लिंगाचं सप्तमीचं बहुवचन वापरायचं, जे की आहे केशु. म्हणून प्रश्न तयार होईल, केशु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि आणि प्रश्नचिन्ह असणार आहे आपलं. पुढे बघा, दुसरं वाक्य दिलंय, पदवी मया प्राप्ता, म्हणजे पदवी मला मिळाली असं आहे आणि इथे मया या शब्दाला अंडरलाईन केली आहे. मग आता पुन्हा बघा, मया याची विभक्ती कुठली आहे ते आधी ओळखायचं. याच्यामध्ये मूळ सर्वनाम आहे अस्मद, मूळ सर्वनाम आहे यातलं अस्मद. तर अस्मद या सर्वनामाची मया हे तृतीय विभक्तीचं एकवचन आहे. म्हणून आपण किम सर्वनामाचं पुल्लिंगाचं तृतीयेचं एकवचन वापरलंय, केन. पदवी केन प्राप्ता आणि प्रश्नचिन्ह. पुढे प्रसादेन संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम, म्हणजे प्रसादने संस्कृतचं अध्ययन शाळेमध्ये केलं. आता इथे ठिकाण आपण सांगितलंय, कुठे केलं तर शाळेत केलं, म्हणून आपण इथे कुत्र हे अव्यय वापरू शकतो. म्हणून बघा, प्रश्नार्थक अव्यय वापरू शकतो. प्रसादेन संस्कृतस्य अध्ययनं कुत्र कृतम, म्हणजे कुठे केलं तर शाळेमध्ये केलं. पुढचं वाक्य, समीरः परिषदी निमंत्रितः. आता पुन्हा परिषदी हे ठिकाणच आहे की समीरला परिषदेमध्ये निमंत्रण होतं. कुठे होतं, परिषदेमध्ये होतं. म्हणून समीरः कुत्र निमंत्रितः असा आपण प्रश्न तयार करू शकतो. पुढचं बघा वाक्य, संस्कृताध्ययनं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति. वाक्य काय आहे, संस्कृतचं अध्ययन किंवा संस्कृतचा अभ्यास कला शाखेचे विद्यार्थी करतात. आता इथे कला शाखायाः या शब्दाला अंडरलाईन केले. आता आधी ओळखायचं या शब्दाची विभक्ती कोणती आहे, कला शाखायाः. बघा, पंचमी षष्ठी एकवचन आहे, पण इथे आपण षष्ठीचं एकवचन म्हणूया, कारण की कला शाखेचे विद्यार्थी म्हणून. मग आपण काय करणार, आता कला शाखा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, मालासारखा स्त्रीलिंगी, म्हणून किम सर्वनाम स्त्रीलिंगाचं रूप आपल्याला इथे वापरायचंय. पंचमी षष्ठी एकवचन वापरायचंय, जे की आहे कस्याः. संस्कृताध्ययनं कस्याः शाखायाः छात्राः कुर्वन्ति, प्रश्नचिन्ह, म्हणजे संस्कृतचं अध्ययन
कोणत्या शाखेचे विद्यार्थी करतात? तर कला शाखेचे करतात. प्रश्न 3 झालाय आपला पूर्ण. आता प्रश्न 4, समानार्थक शब्दम मेलयत, म्हणजे समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. पहिला आहे संशोधनम, याला आहे अनुसंधानम. अवगतम ज्ञातम, अवगतम म्हणजे समजलं, आणि त्याला आहे ज्ञातम. सुगमः सुलभः, सुगमः किंवा सुलभ म्हणजे सोपे. आणि पुढे आहे भाषा, भाषाला आहे भारती. प्रश्न 5 बघा, विरुद्धार्थक शब्दान लिखत, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आपल्याला. मित्राणी, मित्राणीसाठी आहे शत्रवः. आता मित्राणी हे रूप बहुवचनी आहे बघा, वनानी सारखं मित्राणी झालंय, म्हणून विरुद्धार्थी शब्द लिहिताना सुद्धा त्याच वचनात आपल्याला लिहायचा असतो. म्हणून मूळ शब्द कुठला याच्यातला? शत्रू. तो भानूप्रमाणे चालेल. आणि भानुहू भानू, भानवः, मग भानवः सारखं शत्रवः आपण लिहू शकतो. किंवा जर तुम्हाला अरी या शब्दाचं लिहायचं असेल, अरी म्हणजे सुद्धा शत्रू, तर त्याचं सुद्धा बहुवचन करावं लागेल, अरयः. शत्रवः अरयः. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहिताना त्याच वचनामध्ये, ज्या वचनात त्यांनी तो शब्द विचारलाय त्याच वचनात त्याच्यासाठी समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द लिहायचा असतो. पुढे उत्सुकाः, विरुद्धार्थी अनुत्सुकाः. विदेशः स्वदेशः. प्रश्न 6 बघा, संधी विग्रहम कुरुत, संधी विग्रह करायचा आहे. जनैरपि जनैः अधिक अपि. अधुनैव अधुना अधिक एव. सर्वेपि सर्वे अधिक अपि. हे सारखं जे चिन्ह दिसतंय याला अवग्रह चिन्ह म्हणतो आपण, आणि जिथे संधी विग्रह करताना अ येतो म्हणून अपि, सर्वे अधिक अपि. विदेशेष्वपि विदेशेषु अधिक अपि. आणि कस्मिन्नपि कस्मिन् अधिक अपि. इथे न हलंतच पाहिजे, कस्मिन् अधिक अपि. प्रश्न 7 मेलनम कुरुत, विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. बघा, बहवः श्लोकाः, पुष्कळ श्लोक. सुगमः विषयप्रवेशः, विषयप्रवेश सोपा, सोपा विषयप्रवेश असं. एका महिला. पुढे शास्त्रविषयकान् ग्रंथान्. सहाय्यकरम ज्ञानम. उत्तमः अभ्यासः आणि उत्सुकाः जनाः. हे तुम्हाला धड्यामध्ये सुद्धा सापडून जाईल, विशेषण विशेषणच्या जोड्या. प्रश्न 8 बघा, सूचनानुसारम कृतीही कुरुत, सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य, अहम वाणिज्य शाखायाः स्नातकः. बहुवचने परिवर्तयत. काय सांगितलंय आपल्याला? वाक्य बहुवचनात बदलायला सांगितलंय. आता त्याआधी दिलेलं वाक्य कोणत्या वचनात आहे? जर तुम्ही बघितलं तर दिलेलं वाक्य हे एकवचनात आहे आणि आपल्याला ते बहुवचनात बदलायला सांगितलंय. मग बघा, अहम, अहम हे एकवचन आहे, अस्मत् सर्वनाम. त्याचं बहुवचन काय होईल? तर वयम. आपण म्हणतो अहम आवाम वयम प्रथमा, म्हणून वयम. वाणिज्य शाखायाः तसंच राहील. आणि स्नातकः, स्नातकः म्हणजे पदवीधर, पदवी प्राप्त केली आहे वाणिज्य शाखेतून म्हणजे कॉमर्स मधून. तर स्नातकः एकवचन आहे, त्याचं काय होईल बहुवचन? स्नातकाः. म्हणून वयम वाणिज्य शाखायाः स्नातकाः. पुढचं वाक्य, अहम अध्ययने यत्नं करोमि. आणि सांगितलंय वाक्यम विधिलिंग लकारे परिवर्तयत.
आता बघा इथे अहम अध्ययने यत्नम करोमी. आता अहम हा कर्ताय आणि करोमी हे क्रियापद आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल इथे की अहम उत्तम पुरुष आहे, त्याच्यामुळे करोमी याच्यामध्ये लट लकार उत्तम पुरुष एकवचनाचा मी प्रत्यय लावून ते रूप केलंय करोमी. मग आता आपल्याला काय करायचंय, याच्यामधला मूळ धातू कोणता, करोमी मधला क्रू धातू आहे मूळ, क्रू 8व्या गणाचा. मग आपल्याला फक्त क्रू धातूचं विधिलिंग लकाराचं उत्तम पुरुष एकवचनाचं रूप करायचंय, जे की होतं कुर्याम. अहम अध्ययने यत्नम कुर्याम असं ते वाक्य होणार आहे. पुढे वाक्य दिले आपल्याला, सह महोदयम उपगम्य वदती आणि कंसात म्हटले पूर्वकालवाचकम निष्कास्य वाक्यम लिखत. म्हणजे पूर्वकालवाचक जे अव्यय असेल ते काढायचे आणि वाक्य आपल्याला लिहायचे. आता त्याआधी पूर्वकालवाचक अव्यय 2 आहेत, एक त्वांत आणि लेबंत. तर या वाक्यामध्ये आहे का पूर्वकालवाचक अव्यय, ते आधी शोधायचं. तर बघितलं तुम्ही तर उपगम्य हे काय आहे, लेबंत अव्यय आहे, शेवटी य लागलेला आहे, लेबंत आहे हे. आणि त्याला उपसर्ग सुद्धा आहे, उप हा उपसर्ग आहे, प्रिफिक्स लागलेला आहे. मग काय करतो आपण पूर्वकालवाचक काढताना, उपगम्य. आता याच्यामध्ये उप अधिक कुठला धातू आहे, गमगच्छ हा धातू आहे. तर आपण जे क्रियापद असतं या वाक्यातलं, आता या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे, वदती. या क्रियापदाप्रमाणे आपण उप अधिक गमगच्छ या धातूचं रूप करतो आणि शेवटी वाक्य जोडण्यासाठी म्हणून च चा वापर करतो. मग आता वदती लट लकार प्रथम पुरुष एकवचनाचं हे क्रियापद आहे. पण त्याप्रमाणेच उप अधिक गमगच्छचं काय करायचं, लट लकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप करायचं, जे की होतं उपगच्छती. जसं तुम्ही गमगच्छचं साधं रूप करता गच्छती, तसंच फक्त इथे उप हा उपसर्ग लागलाय, प्रिफिक्स लागलाय, म्हणून आपण उपगच्छती असं रूप करणार आहे. बाकी वाक्य तसंच, सह महोदयम उपगच्छती वदती च. हा च फक्त आपल्याला लिहायचा आहे वाक्य जोडण्यासाठी म्हणून. अशा प्रकारे आपण हे पूर्वकालवाचक काढलं. आता पुढे, अपि भवती संस्कृतम पाठयती. काय म्हटले कंसात, भवती स्थाने त्वम योजयत. आता आपल्याला इथे भवती याऐवजी कर्ता काय वापरायला सांगितलंय, त्वम हा कर्ता वापरायला सांगितलंय. मग काय होईल, अपि हे तसंच राहणार आहे, भवतीच्या ऐवजी काय वापरायला सांगितलंय, त्वम. संस्कृतम तसंच राहील, मात्र कर्ता बदललाय आपण, त्याच्यामुळे क्रियापद सुद्धा बदलणार आहे. पाठयती याच्याऐवजी काय होईल, पाठयसी. का बरं पाठयसी केलं, आता बघा भवती हा प्रथम पुरुषी कर्ता आहे, प्रथम पुरुष एकवचन आहे, म्हणून पाठयती मध्ये प्रथम पुरुष एकवचनाचा ती हा प्रत्यय लागलाय. मात्र आपण जेव्हा त्वम वापरणार आहे, त्वम हा मध्यम पुरुष आहे, मग तेव्हा मध्यम पुरुष एकवचनाचा सी हा प्रत्यय आपल्याला लावावा लागेल, म्हणून पाठयसी असं ते क्रियापद झालंय. पुढचं वाक्य बघा, पदवी अपि प्राप्ता मया. आणि काय म्हटलंय, प्रयोग परिवर्तनम कुरुत. आता प्रयोग बदलायला सांगितलंय आपल्याला. आता त्याच्या आधी इथे कर्ता कर्म आणि क्रियापद कुठलं आहे वाक्यातलं ते ओळखूया. हा प्रयोग कुठला आहे ते बघूया, कर्तरी आहे की कर्मणी आहे ते बघायचं आपल्याला. बघा वाक्याचा अर्थ काय, पदवी सुद्धा मला मिळाली आहे. कोणाला मिळाली, मला मिळाली. म्हणजे मया हे हा इथे काय आहे, कर्ता आहे हा वाक्यातला. मया काय मिळाली, पदवी मिळाली, म्हणजे पदवी हे वाक्यातलं कर्म झालं. आणि प्राप्ता हे काय याच्यातलं क्रियापद आहे आपलं. प्राप्ता हे आहे क्रियापद. मया कर्ता, पदवी कर्म आणि प्राप्ता हे क्रियापद आहे. मग आता यांच्या विभक्त्या ओळखा बरं. मया कोणती विभक्ती आहे,
मया ही तृतीय आहे. पदवी, मया अस्मत् सर्वनाम त्याच्यामुळे तृतीय आहे. पदवी नदीप्रमाणे एकवचनात आहे आणि पदवी आहे म्हणून प्राप्ता झालंय त्याच्यामुळे 3 1 1 अशी ही रचना आहे. मी जेव्हा तुम्हाला कर्मणी प्रयोग शिकवलाय तेव्हा सांगितलंय की 3 1 1 असं जर असेल तर ते कर्मवाच्य आहे, म्हणजे तो कर्मणी प्रयोग आहे. म्हणून इथे कर्माप्रमाणे क्रियापद झालंय. मग आपल्याला काय करायचंय आता? कर्तरी वाक्य करायचंय. कर्तरी वाक्याची रचना काय असते? 1 2 1. म्हणून कर्त्याची काय करायची? प्रथमा. म्हणून मयाची आपण करणार आहे अहम. त्याच्यानंतर कर्म पदवी आहे, हे द्वितीय, हे आता प्रथम येते, आपल्याला द्वितीयत करायचंय म्हणून पदवीम नदीम सारखं केलं. अपि तसंच राहील. मात्र आता बघा प्राप्ता हा कोणता लकार नाहीये, तर हा कोणता प्रत्यय? क्त प्रत्यय आहे. क्त प्रत्यय. क्तच काय करायचंय आपल्याला? क्तवतू. जसं तुम्हाला लट लकाराचा प्रयोग परिवर्तन आहे तसंच क्त आणि क्तवतू यांचं सुद्धा प्रयोग परिवर्तन आहे. प्राप्ता हे आहे क्त प्रत्यय, आपल्याला करायचंय क्तवतू. मग क्तवतूच्या वेळेला आपण काय लावतो? मूळ धातूला तवत लावत असतो आणि त्याची रूपं तुम्ही बघितली असतील तर पठितवान, त्याच्यानंतर कृतवान, गतवान असे होतात. म्हणून इथे होणारे प्राप्तवान अहम प्रमाणे आपण हे रूप करणार आहे. म्हणून काय होईल? पदवीम अपि प्राप्तवान अहम. पुढचं वाक्य बघा. छात्राः संस्कृतम अपि पठितुम शक्नुवन्ति आणि एकवचने परिवर्तयत असं म्हटलंय. तर हे दिलेलं वाक्य बहुवचनात आहे, ते आपल्याला एकवचनामध्ये बदलायचंय. छात्राः देवाः सारखं बहुवचन आहे, त्याचं एकवचन केलं छात्रः. संस्कृतमपि पठितुम हे एवढं तसंच. आता शक्नुवन्ति हे बहुवचन आहे, त्याचं होणार आहे शक्नोति. या धातूची शक धातूची रूपं आपल्याला 9वी मध्ये गेलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघा लट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं शक्नुवंती रूप आहे आणि एकवचनाचं शक्नोती आहे. पुढचं बघा. वयम कार्यरताः स्याम म्हटलंय लोट लकारे परिवर्तयत. लोट लकारात आपल्याला हे बदलायला सांगितलेलं आहे. आता वयम कार्यरताः हे तसंच राहणार आहे, क्रियापद फक्त आपलं बदलणार आहे. आता याच्यामध्ये मूळ धातू आहे असं, दुसऱ्या गणाचा मूळ धातू आहे हा असं. तर हे श्याम रूप आहे, आपल्याला काय करायचंय? लोट लकार. ते लोट लकाराचं रूप होतंय असाम. असं धातू सुद्धा आपल्याला 9वी मध्ये गेलेला आहे, तर पुस्तकात तुम्ही बघू शकता. हे प्रश्न 9वा बघा. धातू साधित विशेषण तालिकाम पूरयत. आता असं आपल्याला परीक्षेला सुद्धा येऊ शकतं. धातू देणार ते क्त प्रत्यय, क्तवतू प्रत्यय, कृत्य प्रत्यय आणि शत्रुशानच प्रत्यय असे कॉलम असतील. त्याच्यामध्ये धातू दिलाय पहिला प्रच्छ पृच्छ 6 पप 6व्या गणाचा आहे, त्याचा क्त होतोय पृष्ठः, तवतू पृष्ठवान, कृत्य प्रत्यय पृष्ठव्यः आणि शत्रुशानच पृच्छन. तसाच रमधातू 1 आप रतः, रतवान, रंतव्यः, रममाणः. क्रू धातू 8 उप क्त होतय कृतः, क्तवतू कृतवान, कृत्य प्रत्यय कार्यः आणि शत्रुशानच कुर्वाणः. पुढे बघा. आ अधिक रुहरोह 1 पप्प हा धातू दिलाय, याचा क्त प्रत्यय होतोय आरूढः, आरूढवान, आरोहणीयः, आरोहन. लिख 6 पप लिखितः, लिखितवान, लेखितव्यः आणि लिखन. पुढे सेव 1 आप सेवितः, सेवितवान, सेव्यः, सेवमानः. पुढे आहे रभ 1 आप रब्धः, रब्धवान, रब्धव्यः आणि
रभमाणः, चुकून तिथे रममाण झालंय, रभमाणः असं हवंय. पुढे मुचमुंच 6 उप, मुक्तः मुक्तवान, मोचनीयः मुंचन. ज्ञानौ उप, ज्ञातः ज्ञातवान, ज्ञातव्यः आणि जानान. पुढे आहे पा पिब धातू 1 पप, पीतः पीतवान, पेयः पिबन. प्र अधिक विष 6 पप, प्रविष्टः प्रविष्टवान, प्रवेष्टव्यः प्रविशन. वद 1 पप, उदितः उदितवान, वदनीयः आणि वदन. तर ही धातुसाधित विशेषण तालिका पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपल्या पुस्तकातलं पान नंबर 78, पेज नंबर 78 हे बघू शकता. तर त्याच्यावरती आपल्याला अनेक धातूंचं त्यांनी दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. पुढे प्रश्न 10वा, जालरेखाचित्रम पूरयत. मध्ये दिलंय संस्कृत ग्रंथा, हा संस्कृत ग्रंथ. तर आपल्या धड्यात अनेक नावं आलेली आहेत, त्यापैकी एक त्यांनी दिलंय कौटिल्यम अर्थशास्त्रम. अजून रघुवंशम किरातार्जुनीयम ही महाकाव्य यांची नावं आलेत. रामायणम महाभारतम आणि याज्ञवल्क्य स्मृती ही. पुढचं जालरेखाचित्र बघा. विदेशीयाः जनाः उत्सुकाः, म्हणजे विदेशातली लोक उत्सुक आहेत. कशासाठी उत्सुक आहेत फॉरेनर्स? तर बघा, अध्ययनाय असं दिलंय. कशाचा अभ्यास करण्यासाठी ते उत्सुक आहेत? तर भारतीय तत्वज्ञानस्य अध्ययनाय, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. इथे मात्र सगळे षष्ठी विभक्तीमध्ये आपल्याला लिहायचंय, म्हणून तत्वज्ञानस्य असं लिहिलंय. इतिहासस्य अध्ययनाय, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी. योगशास्त्रस्य अध्ययनाय, योगशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी. आणि स्थापत्यादी शास्त्राणाम अध्ययनाय, स्थापत्यादी शास्त्राभ्यास करण्यासाठी. पुढे प्रश्न 11वा, तालिकां पूरयत. ही तालिका पूर्ण करायची. काय दिलंय? विश्व संस्कृत परिषदी सहभागिनः जनाः, ज्यांनी विश्व संस्कृत परिषदेमध्ये भाग घेतला होता त्यांच्याविषयीचं इथे दिलंय बघा. समीरः, समीरः काय कशाचा विद्यार्थी येतो? तर संगणक अभियांत्रिकी छात्र, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा तो स्टुडंट आहे, म्हणून संगणक अभियांत्रिकी छात्र. प्रसादः, प्रसादः कशाचा विद्यार्थी आहे किंवा तो काय करतो ते आपल्याला लिहायचंय. तर रसायनशास्त्र छात्र, रसायनाचा तो अभ्यास करतो. आता हे पुस्तकात दिलंय आपल्याला रसायनशास्त्र छात्र, तो कोण आहे? तर प्रसादः, हे आपल्याला लिहायचंय. पुढे दिलंय लीना. लीना काय करते? तर ती भाषा विश्लेषिका म्हणून काम करते. आणि तनुजा, तनुजा पार्श्वनिवेदिका. आपल्याला पुस्तकात काय दिले आधी? पार्श्वनिवेदिका. तर पार्श्वनिवेदनाचं काम कोण करते? तर तनुजा. तर बघा, अशा प्रकारे आज आपण प्रतिपदम संस्कृतम या पाठाचा भाषाभ्यास पूर्ण बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.